नाव परल्या गाडी फिरवायला भरपूर जण लोक असायची, काय बोला? नाही गाडी फिरवायला आता ते आम्ही पण अनुभवलं, पण एक आहे का आता पुढच्या टायमाला नाव परला घरचा पण पडेल आणि घरचीच जोडी ओपनला पडेल, म्हणजे आला फिरवायचा त्यांनी फिरवू द्या. आता येता सीझनला, आता मागच्या रविवारी, आता येत्या रविवारी, तेव्हा पण मी तुम्हाला बघा गुलाल होणार नाही होणार हे नशिबाचं आहे, पण मैदानात येणं आमचं काम आहे आणि आमचा जो पहिला नाव होता तो राहणारच. मित्रांनो, आज आपल्याला पुन्हा भेटलेत नितीन शेठ पाटील वर्फे भिवंडी, आणि आपण 2 महिन्यापूर्वी या वासराची व्हिडिओ घेतली होती. डायरेक्ट घाटावरनं उतरवला होता आणि उंबरवेडीच्या मैदानामध्ये त्यांनी गुलाल घेतला होता. आपण सकाळी आल्या बाईटमध्ये ते पण थोडक्यात टाकलाय. तर त्याचा कसा काय प्रवास राहिला, त्याला काय नक्की झाला होता आपण विचारूया. समोर बसले तर नितीन शेठ नमस्कार. नमस्कार. आज कोणकोणती बैलं आली होती? आज नखऱ्या, हरण्या, रायबा आणि विमान आलेला. विमान म्हणजे 4 बैलं आली. 4 बैलं. आणि किती गाड्यांचा गुलाल झाला मग? आज 2 गाड्यांचा गुलाल झाला. एक गाडीचं नाव होता, नाव आपल्या जोडण्यात आलं, पण नाव काढून घेतलं आपण. घरच्या गाडीचं नाव होता. बरं, मग घरच्या गाडीचं नाव होतं हरण्या आणि रायबाचा किंवा नखऱ्या पण पळाला असतं. हा, रखड्या जर विचारून झाले असते नखऱ्या पण पडला. बरोबर आहे. आता या जी विमानची गाडी झाली त्या गाडीविषयी सांगा ना, कोणती गाडी? विमानची गाडी झाली, इकडचीच होती गाडी, दोन्ही गावठी होती. आणि त्या जोडीला सुंदर बैल होता, वसतकरण. बरोबर. आणि त्याच्यानंतर अजून एक गाडी झाली तुमची नखऱ्याची, त्या गाडीविषयी सांगा. नखऱ्याला पहिरा होता आपला पिस्टन 3400 बदलापूर कात्रजकरांचा होता. आणि त्याच्या बाजूला दुसरा यो होता त्यांचा, काय रे नाव तुझं? रॉकी भाई होता. विरोधात रॉकी भाई होता. मग आता त्या गाडीचं काय झालं? ती गाडी झाली म्हणजे धाग्यात, म्हणजे पेंडिंगला होती, पण निर्णय आपल्या बैलांनी धाग्याला टच केलेला, मग आपल्याला निर्णय दिला, म्हणजे निकाल आपल्याला भेटला. बरोबर. आता ती गाडी कशी काय मैदानात जमून झाली का? नाही, ते त्या बैलाला आपण पहिरा दिलेला होता, त्यावेळी त्यांची व्हॉट्सअपवर गाडी जमली होती. बरोबर. म्हणजे याची रॉकी भाई आणि याची आपली पिस्टनची गाडी बॅनरवर जमली होती. बरोबर. आता 4 बैला घेऊन आलो होतो मैदानामध्ये. किती दिवसानंतर आज मैदानामध्ये आलेत? आज बहुतेक तरी 1 हफ्त्यानंतर आलो आम्ही मैदानात. 1 हफ्त्यानंतर. बरोबर. आता विमानच्या विषयी तुम्हाला थोडंसं विचारतो. आपण मुंबईवेडीच्या मैदानात बाहेर घेतली होती, कुठेतरी तुम्ही सांगितलं येणाऱ्या कालामध्ये आमच्या 34 दावणीचं नाव कुठेतरी विमान ठेवील, पण 2 महिने बैल मैदानामध्ये नव्हता वासरू, तर त्याच्या मागे कारण? आता बघा, आपण घाटावरनं उतरल्यानंतर उंबरवेऱ्या मैदानात आपण पहिलीच गाडी केली, नंतर घरी गेल्यानंतर त्याला लंपी झाली. लंपीतून आता तो आजारातून सवरल्यामुळे आम्ही त्याला थोडा रेस्ट दिला, मग त्याच्यावर 2 फेरे केले, मग आज गाडी केली त्यांनी. आज गुलाल घेतला त्यांनी. आज गुलाल घेतला. आणि किती अंतर काय झालं, काय सांगा? अंतर झाला 2 चकड्यांचा. 2 चकड्याचा. म्हणजे ज्या वेळेला आपण उंबरवेड्याला पहिली गाडी शूट केली होती त्याच अंतरात आज गाडी? त्याच अंतरात गाडी झाली. म्हणजे कुठेतरी दावणीचं नाव करायला सज्ज आहे. हा, सज्ज आहे दावणीचा, आणि त्याच्यामध्ये क्षमता पण आहे. आता कसं काय नियोजन, म्हणजे घरी काय देखरेख कशी झाली त्याची? लंपी झाल्यानंतर कुठल्या डॉक्टर? झाल्यानंतर आपलं एक मुरबाडचे म्हणजे माझे बाजूचे गावाचे मित्र होते, त्यांचा मामा डॉक्टर होता सरकारी, त्यांनी मग एक डॉक्टर आपल्याला ओळख करून दिली, त्याच्या थ्रोनी आपण त्याचं नियोजन केला. मग त्यांनी सतत 1 महिना कंटिन्यू आपल्याकडे येऊन जाऊन बैलाचं सलाईन बिलाईन जी दवापाणी होती ती करून बैल कवर करून दिला. आणि त्याच्यात आम्ही स्वतः मेहनत घेतली. म्हणजे त्याच्या गाठी बिठी सर्व फुटल्या तर सर्व हाताने साफ करून, सर्व म्हणजे त्याची जागा साफसफाई करून, आज तो जर दुसऱ्याच्या ठिकाणी असता, सर्व लोक मेहनत घेत असते, पण आज आपण जी मेहनत घेतली नाही दुसऱ्या ठिकाणी वाचला नसता. एवढा त्याला जो मरणातून आपण वाचवला आहे, म्हणून आज तो आमचं नाव करणार, एवढा आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आणि मग काय बोलाल, त्याचा आजचा पहिला गुलाल कुठेतरी म्हणजे त्यांनी संघर्ष केला त्याच्यासाठी गुलाल घेतला का त्यांनी? हा, त्याच्यासाठी संघर्ष, आणि आम्ही त्याच्या मागे एवढी मेहनत केली, त्याचा आज आम्हाला फल दिला. बरोबर आहे. आता गाडी याची कोणी पळवली आणि नखऱ्याची कोणी पळवली? 2 गाड्या पळवल्या. याची गाडी पळवली त्यांचाच सुंदरवाल्यांचा, वसतवाल्यांचा ड्रायव्हर होता, आणि आपली गाडी पळवली नखऱ्याची संस्कार होता. बरोबर आहे. आणि नियोजन केलं होतं तुम्ही 4 बैलांचा. एक खाऊ गोष्ट नाही 4 बैलांचं नियोजन करणं, त्याच्यामध्ये 2 गुलाला घेऊन चालल्यात तुम्ही, म्हणजे कुठेतरी एक रिझल्ट चांगला आहे तुमच्यासाठी. रिझल्ट म्हणजे आम्ही तर तिसरी पण ती झाली असती तर ती पण गुलाल झालाच असता, कारण का नियोजन घरनं काल रात्रीच केलेलं एकदम पक्का, का ही गाडी अशीच पळवायची असेल, असं करायचं. हां, बरोबर. आता कुठेतरी लोक बघा, बरीचशी लोक अशी बोलतात की 4-4, 5-5 बैलं असल्यानंतर त्यांची देखरेख नाही करत, म्हणजे देखरेख होत नाही किंवा पाहिजे अशी देखरेख करत नाही काही लोक. पण आता तुम्ही सांगितलं कुठे लंपीच्या आजारामध्ये खूप सारी मेहनत घेतली तुम्ही. मला वाटतं तुम्हीच नाही तर तुमचे असं बरोबर सर जेवढे काही सहकारी किंवा तुमचे बाबा वगैरे ते पण मी बघितलेलं ते गोट्यामध्ये काही ना काही करत असतात. नाही म्हणजे आमचं कसं बघा, आम्ही बाबा, मी, माझा लहान भाऊ, माझा मुलगा, भावाची 2 मुलं आणि आमचा मित्रपरिवार, आम्ही सर्वजण त्याची मेहनत घेऊन आज आम्हाला सर्वांचा मेहनतीचा फल दिला त्यांनी.
आणि येत्या कालामध्ये पण आमच्याकडे एक दुसरा वासरू आहे, तो पण आमचं नाव करेल. बरोबर. एवढी त्याच्यामध्ये पण क्षमता आहे. तो पण झालाय कवर, थोडा एकदम नॉर्मल राहिला, म्हणजे 10% राहिलेला आहे. बरोबर, म्हणजे त्याला पण आजार झाला होता का? त्याला पण आजार झालेला, दोघांना लंपी झालेली. बरोबर. आता ज्या प्रकारे उसटण्याचं मैदान आणि नियम अटी तुम्हाला तर माहिती आहेत, कुठेतरी एक नाव घेतलं जातं असं आयोजन नियोजन असतं, काय बोलाल? उसाटण्याचं आयोजन म्हणजे आपला रायगड ठाणा पालघरमध्ये नंबर 1 आहे. आणि यांचा नियोजन चांगला, अतिशय उत्तम. म्हणजे आपला टोकन वाईज गाड्या आणि टोकन वाईज लाईनशीच गाड्या सुटतात आणि काही टेन्शन होत नाही. किती टाईम झाला तरी गाडी बरोबर सुटणार. बरोबर. आता नितीश शेठ, मागच्या वर्षी एक आवर्जून प्रश्न घेईन, मागच्या वर्षी कुठेतरी ना तुमचं नाव खूप चर्चेत होता. मी बघायचो ज्या मैदानामध्ये जाईल तिथे ना घरच्या गाडीचं नाव आणि कुठेतरी तुम्हाला भरपूर ठिकाणी जोर सुद्धा नसत व्हायचा, तुम्ही परत यायचं. पण या वर्षी तसं काही दिसत नाही होताना, काय बोलाल? या वर्षी बघा आता काय झालं, आता कमबॅक करणारच हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. कारण का लंपी पण झालेली 2 वासरांना. बैलांचा मला व्यायाम घ्यायला भेटत नसत, कारण का ती 4-5 बैला बोतली म्हणजे काय मेहनत करायचं, खाऊ नये 2-4 घंटे जायचे सकाळी उठल्यापासून. पण आता दोन्ही बैला कवर झालेले आहेत आणि आता स्टार्ट केलं आहे. म्हणजे 1 हप्ता आम्ही बघा, या मैदानात आमचे 2 गुलाल गेले, 2 लगातार मागचे 2 मैदान झाले, पण दोन्ही गुलाल गेलेले. मग आम्ही तोच विचार केला, मग बैलांचा हप्ताभर व्यायाम चालू केला, म्हणून आज बैल आमचे कवर आहेत. आणि याच्या येणाऱ्या सीझनमध्ये नाव राहणार, तो गोलू राहुल पाटील हा बिंजोरला घरच्या गाडीचं नाव राहणारच. आणि कुठेतरी तुम्ही पण म्हणजे प्रयत्न चालूच आहेत. म्हणजे आमच्यामध्ये क्षमता आहे, प्रयत्न म्हणजे मेहनत करायची, आणि आमच्या बैलांवर पण आमचा विश्वास आहे का आमचं नाव करणारच. बरोबर. आता काही लोक मैदानामध्ये आल्यानंतर, मी मागच्या काही दिवसानंतर बघायचो आधी की कुठेतरी प्रत्येक कालात म्हणजे गाडीचं नाव परल्या गाडी फिरवायला भरपूर जण लोक असायची, काय बोला? नाही, गाडी फिरवायला आता ते आम्ही पण अनुभवलं. पण एक आहे का, आता पुढच्या टायमाला नाव परला घरचा पण पडेल आणि घरचीच जोडी ओपनला पडेल, म्हणजे आला फिरवायचा त्यांनी फिरवू द्या. बरोबर. हां, म्हणजे त्यांना पण संधी देवती. आता एवढे हे करत होते ना की आमच्या नावावर चुमडी भरायची ना, त्यांना पण चान्स देऊ ना. बरोबर. आता मग पुढची वाटचाल कशी असेल? आता मैदानं भरपूर पडल्यात, आता मैदानं पडल्यात भरपूर, आता ट्रेनिंग चालूच आहे. पुढच्या मैदानात येणारच आम्ही प्लॅनिंग करून, म्हणजे 4 बैला घेऊन येणार. बरोबर. आता बोनिवलीचं मैदान झाला, तिथं मला वाटतं नव्हतं तुम्ही? नाही, मग बोनिवलीच्या मैदानात आम्ही आलोच नाही आहे. आमचा बैलांचा व्यायामच झालेला नव्हता, तर कसं येणार? सरावच नाही तर कसं येणार, असा विषय झाला. आता आम्ही सराव स्टार्टिंग केलेलं आहे आणि त्याचं आज आम्हाला फल भेटलेलं आहे. बरोबर. आणि या आता येता सीझनला, आता मागच्या रविवारी, आता येत्या रविवारी, तेव्हा पण मी तुम्हाला बघा, गुलाल होणार नाही होणार नशिबाचं आहे, बरोबर. पण मैदानात येणं आमचं काम आहे आणि आमचा जो पहिला नाव होता तो राहणारच. बरोबर. आता काही पाठीमागं, पडद्याच्या पाठीमागं कामं करणारी काही मुलं असतात, त्यांच्याविषयी काय बोलाल? कुठेतरी त्यांचा पण हातबोट असतं आपल्या याच्या मागं. आता बघा, माझ्या बरोबर मुलं असतात, माझ्या भावाच्या मुलं असतात. तसे आमचे भूषण भाऊ झाले, हे भूषण झाले, महेश भाऊ आहे, नंदेव केने, आमचे हे काका आहेत. सर्व म्हणजे अशी मुलं आहेत की आमची कुठल्या गोष्टीला सांगलेलं कधी नाही बोलत, आणि त्यांच्या पण मेहनतीने मुले आज आम्ही पुढे आहे. जर त्यांची आम्हाला साथ नसली तर आम्ही 4 बैला घेऊन येऊ शकत नाही मैदानात. ते येतात म्हणून आम्हाला मैदानात यायला मजा वाटते, आणि आम्ही 3-4 जण येऊन मैदानात 4 बैलांचं नियोजन होऊ शकत नाही. बरोबर. चला, तुम्हाला आज तुमच्या वासरांनी त्याच्या संघर्ष करून एक चांगलासा आजारावर त्यांनी मात करून त्याला गुलाल मिळवून दिला, तुम्हाला पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन, आणि अशी तुमची वाटचाल पुढे चालू राहावा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतात. धन्यवाद.